मुंबई विमानतळावर 5 कोटींचा गांजा जप्त. मुंबई कस्टम विभागाची छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई. बँकॉकहून आलेला प्रवासी अटकेत. मुंबई विमानतळावर 16 विदेशी सापांची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला अटक. बँकॉकहून 16 विदेशी सापांची तस्करी. 34 वर्षीय व्यक्तीला कस्टम विभागाकडून अटक. राजकीय व्यक्तींनी पांडुरंगाच्या व्हीआयपी दर्शनाची केलेली मागणी चुकीची. आम्ही पायी चालत गेल्यानंतरही 12-12 तास दर्शन रांगेत उभे राहतो. व्हीआयपी दर्शन नकोच, वारकऱ्यांची मागणी. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरा गोल रिंगण सोहळा इंदापुरात पार पडणार. सोहळास्थळी जय्यत तयारी. रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेखोर तरुणाची टँकर चालकाला बेदम मारहाण. पाणी अंगावर उडाल्याच्या कारणावरून महापालिकेच्या टँकर चालकाला मारहाण. कोयता काढून परिसरात दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न. कल्याण उल्हासनगर रस्त्यावर बसचा अपघात. हाईट बॅरिकेडला एसटी बसची जोरदार धडक. एक बाईकस्वार किरकोळ जखमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली घाटात सध्या धुक्याची चादर. आंबोलीचं सौंदर्य दाट धुकं आणि रिमझिम पावसामुळे बहरलं. अमरावतीच्या शुक्लेश्वर मंदिरात चोरी. 2 चोरट्यांनी दानपेट्या फोडून रक्कम पळवली. दानपेट्या फोडतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद.